मंडळी, आगीतून फुफाट्यात पडणे म्हणजे काय हे तुम्हाला आता कळेल आणि ते दाखवण्यासाठी येत आहेत कॉमेडीचे सुपरहिट त्रिकूट पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम आणि श्याम राजपूत. हॅलो, लीलाचा दादा बोलून राहिला का रे? दादाला नका बोलू. अरे तुला नाही बोलून राहिलो रे, इन्स्पेक्टर राजपूत बोलून राहिलो बा. हा ये जरा पोलीस स्टेशन मध्ये ये तू. काय आहे, तुझी जी बहीण आहे ना लीला, गार्डन मध्ये तिच्या एका मित्रासोबत लीला चालू होती तिची. हा धरलं बा त्यांना. नाही नाही, तिला समज देऊन सोडून दिलंय, पण तू ये पोलीस स्टेशन मध्ये लवकर. हा चाल, तू तुझ्या घरच्यांना फोन कर लवकर, तुला सोडत नाही मी आता. मी केलाय फोन साहेब, माझे काका येत आहेत. काकाला का बरं फोन लावला तू? तुला बाप नाही आहे का? आहे बाबा, आहेत माझे, पण मी लहानाचा मोठा काकांकडे झालो. सगळं माझं त्यांनीच केलं. असं का? येऊ दे तुझ्या काकाला, दाखवतो तुला. खाली बाट, खाली बाट. आलो मी 3rd डिग्री देऊन कथा ना. साहेब साहेब नको. अरे यार, हा हरण्या कुठे राहिला यार? हरण्या लवकर ये रे बाबा. हरण्या, आई शपथ यार. अरे तुमने पुकारा, तुमने पुकारा, हम चले आए. जन हथेली घेऊन आयलो रे वसाऱ्या. तुमने पुकारा. अरे वाचतोस तू यार. अरे वसाऱ्या, असं काय केलंस का? मला पोस्ट मध्ये यावं लागलं. कुठे? पोस्ट मध्ये यावं लागलंय. हे पोस्ट आहे? हे पोस्ट ऑफिस डोक्यावर पडलंस का पोलीस स्टेशन आहे? हे पोलीस स्टेशन आहे? तरीच मी खाकी ड्रेस वाल्या काकाला विचारलं, ओ पोस्टमन काका, म्हणजे काही पैतूर बिरतूर आलं तर म्हणा द्या. त्याने पचकन 2 पतूर माझ्या कानाखाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आजला आपण कधी चुकीच्या ठिकाणी आलोय. तू आता म्हणा बोलच, आपण हे पोलीस स्टेशन आहे. परत जाईल मी आजीला तार पाठवणार होत. आजीला तार कशासाठी? तिच्या दाताला लावायची होती. तिचं दात थोडस पुढं आलंय म्हणून. तिचे दात नाही पुढे आले, तुला दात आली. किती वेळ झाला? एवढा वेळ लागतो का तुला? काही जायला काय? अरे यार हरण्या, ती लीला आहे ना, लीला, त्या लीला सोबत ना मी गार्डन मध्ये बसलो. म्हणजे मी असंच नुसतं बसलो होतो. पोलिसांची धाड पडली यार तिकडे. सगळे घेऊन आले पोलीस इकडे आम्हाला आणि बोलले की घरच्यांना बोलव. तर मी त्यांना काय सांगितलं की मी माझ्या काकाला बोलवतो आणि तुला फोन लावला मी. मग असलेले उद्योग करायचे कशाला वाचाऱ्या? ज्यांना जमते त्यांना करायला पाहिजे. तू कशाला करतो? नाही बा, आता काय करायचं ते सांग. नाही नाही नाही, बघ मी काय करतो माहितीये काय? तो इन्स्पेक्टर आयला रे आयला, त्याच्या समोर मी 2 फणकन तुझ्या कानाखाली मारतो, हॅलू मारतो. मग तू डायरेक्ट माझ्या पायावर यायचं, काका मला माफ करा, मी चुकलं. मी बोलला नाही नाही, परत फणकन मारणार तुझं, हॅलू मारणार. हा मग तो बोला, अरे जाल कवर मारतात त्याला, सोरा सोरा. मी बोला नाही, मी याला घरी जाऊन मारणार. मी तुला घरी घेऊन जाणार असा पिल्ला. थँक्यू भावा. थँक्यू हरण्या. अरे सोडून देतो ना रे भाऊ. वागशील असा. केवढं जोरात मारलीस आणि त्याने बघितलं पण नाही. तू गेला असता तुंगत मारली त्या. सॉरी सॉरी सॉरी, ऍक्च्युली मला वाटलं त्याला खरं वाटायला पाहिजे म्हणून मी आपलं लवकर सुरू केलं. सोडायला सांगितलं रे भाऊ. ठीक आहे. वागशील असं. 1 मिनिट, काय चालू आहे? पोलीस स्टेशन आहे, काय दांगडो चालू आहे? हो ना रे, हो ना. काय झालं? तू अरे जातला या माणसाने आमच्या खानदानाचं नाक कापलं. सर्या तुला आता जिथं सोडत नाही. मारू नका ना. सर्या, अरे आपलं घरानं काय, तू करतोस काय? अरे तुम्ही बाजूला. हरण्या जाम जोरात मारतोय. नंतरच्या 2 जाम लागल्यात, जरा हळू मार. एक शब्द बोलायचं नाही. अरे तुझ्या मुलं मी
पोलीस स्टेशनची पायरी पहिल्यांदा चढलोय. काका काका मला माफ करा, मला माफ करा काका. हळू मार जरा, हळू मार. काका काका मी परत असा नाही वागणार. बाहेर भेट तुला लय मारू नका बरं. अरे तुम्ही इकडे आल्या, तुम्ही मध्ये नाही, तुला जित्ता नाही सोडत. हो काका मारू नका ना, मारू नका ना. खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंदड्या उडविले राय राय एवढ्या. ए यार नाही, फक्त खबरदार लक्षात ठेवा. बाकी जे काय बोलू ते परत नाही बोलू शकत मी. शांत राहा तुम्ही. खबरदार खबरदार. हो हो शांत बघा राहा, खबरदार शांत राहा तुम्ही. खबरदार. शांत तुम्ही राहा. त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. नाही. खबरदार खबरदार. नाही तुला बसायला सोडत नाही आता. मारू नका ना, मारू नका तुम्ही. इकडे काका मला मारून आले. साहेब 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 मला समजावून सांगायचं ना त्याला. मारता कशाला? मला पण मारलं ना हो तुम्ही. लक्ष द्यायचं ना त्याच्याकडे नीट. अरे कुठे लक्ष देणार मी? कुठं लक्ष देणार? मारू नका, मारू नका. यो माझा पुतण्या मागच्या टायमाला तो कुठल्या तरी मित्राबरोबर पिकनिकला गेला. बरं मग तिकडे तो जांगा पिऊन आला. मला गांजा म्हणायचंय का? जांगा का गांजा तो पिऊन आला ना. मध्यरात्री तो मला फोन करून बोलतोय, हॅलो काका, माझ्या बालाला सांभाळा. आता मला सांगा, ह्याचं लग्न झालंय वसाऱ्याचं? एका गांजामध्ये ह्याला बाल होईल? अरे हो, तू गांजा पितो का रे? नाही साहेब, मी असलं काही नाही केलं. म्हणजे काय चाटा मारून राहिले का? अरे मगादार तर चाट्यावर चाटे मारतायत ते मला. अरे म्हणजे ते काय खोटं बोलून राहिले का रे? अरे अरे काय बोलतोस तू? मारू नका. काकाला नावाने हात मारतो. काका मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली. मी परत असा नाही वागणार. जरा हळू मार लागतंय मला. हळू मार. खोटं मारायचं ठरलंय. अरे वाचायला नीट. अरे मारू नका ना. कशाला मारता त्याला? काकाचा गला आवडतो तो. साहेब मला वाचवा. हा माझा काका मला ठार मारून नाही. मी परत असं नाही. अरे शांत राहा तुम्ही. शांत पटा बरं. काय चालू आहे तुमच्या? अरे आम्हाला का हाऊस आहे का रे पंढरी? तुझी काय रग जात नाही बा. तुला हात टाकायची का हाऊस आहे का आम्हाला? पण तरुण पिढी अशी बरकडता कामा नाही बा. आता तो पोरी सोबत गार्डन मध्ये होता. मला पण एक पोरगी आहे. मला काय वाटेल, माझी पोरगी पण गार्डन मध्ये कोणासोबत तरी आहे बा. असा राग येतो ना मग तुझ्यासारख्या पोरांकडे बघितल्यावर असं वाटलं. सॉरी. तसं मी आहे ना शांत स्वभावाचा आहे. मी सोडून देईल तुला. सोडून द्या. ओके ठीक आहे. पोलिसांनी तुझ्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतली हे तुझ्या काकांना दाखवावं लागेल बा. नाही तर तुझ्या काका तुला मारून टाकेल. भलता मारून राहिला तो. तर मी आहे ना तुला 2-4 हलके फटके मारतो बा. तो पण असंच म्हणला होता. नाही म्हणजे आता त्याने मारलंय ना, काकाने मारलंय ना, तर मग आणखी तुम्ही कशाला उगाच मारता ना? त्याला दाखवायला रे पोलीस ऍक्शन घेत आहेत म्हणून. पण मग लगेच सोडून द्याल ना तुम्ही? अरे लगेच सोडून देईल. लय मारलाय त्याने. टेन्शन नको घेऊ तुम्ही. हलके फटके. हो ना. काय मी समजावून सांगितलेलं आहे, पण काय तो सुधारणार नाही बा. त्याला पोलिस का दाखवला पाहिजे. तुम्ही दाखवा. अरे ओ तुम्ही बाय ना. अरे गार्डन मध्ये चाडे करतो का रे तू? नाही. पोरींसोबत चाडे करतो? नाही मी काही नाही केलं. गांजा पितो का? गांजा पितो तू? नाही कोणाकडून घेतो गांजा? लवकर गांजा पितो तू? तुम्ही थांबा. अरे तुला काय चालू आहे?
काय चाडे चालू आहे रे तुझे? तुझा काका एवढा देवमास आहे, आपला देव माणूस आहे आणि असे चाडे करतो का तू? नाही. असे चाडे करतो हा? हो साहेब, हो साहेब नाही. अरे मारू तर जरा भाऊ, या ना काय चाल आहे ना? हा? हो साहेब, हा? साहेब. काय आपलं खोटं खोटं मारायचं ठरलं होतं. खोटं खोटं? अहो तुम्ही खरं मारताय, लय लागतंय, नका हो एक मिनिट, अजून आहे ना मी माझा बेल्ट काढला नाही. नको. हो साहेब, साहेब मला माफ करा, मला पटलंय. पटलं ना? मला पोलिसांचं पण पटलंय आणि अरुण काकाचं पण पटलंय. मी याच्या पुढे आता कधीच कुठल्या पोरीसोबत गार्डन मध्ये जाणार नाही. पोरीसोबत काय, मी कुठल्या पोरासोबत पण जाणार नाही. पोरासोबत काय, मी गार्डन मध्ये लग्नाला पण जाणार नाही. ते लग्न होतात ना तिकडे मोठ्या मोठ्या गार्डन, वेडिंग गार्डन. मला ठीक आहे, ठीक आहे, ठीक ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. अरे या बुटक्यावर कोण विश्वास ठेवाल? तुम्ही बट्टा आता फालतूगिरी करतो तो. बट्टा पोलिसांनी शिक्षा दिलेली आहे त्याला, तुम्ही कशाला मारता? आता जर तुम्ही त्याला हात लावला ना तुमच्या कानपट्टीत मारीन मी, आतमध्ये टाकून देतो मला. मी जातो घरी. थांबा, याला घेऊन जा. अरे तिकडे कुठे घेऊन चालले? जेल मध्ये, घरी घेऊन जा, घरी घेऊन जा. साहेब नमस्कार. ये रे भाऊ. नमस्कार. कोण आहे रे भाऊ तू? मी लाला. इकडे इकडे येऊन बोल. इकडे येऊ. इकडे 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 इकडे. हा नमस्कार, मी लाला. तुम्ही फोन केला होता? अच्छा, लीलाचा भाऊ. लीलाचे भाऊ लाला. हा. अरे बाप रे, बहिणीकडे जरा लक्ष दे. गार्डन मध्ये ती चालू होते तिचे मित्रासोबत असलेला उद्योग. बरं पकडलं तिला म्हणून, नाही तर मग तू सगळं पोलिसांवर येत. नाही, ठाऊके ठाऊके, आम्ही दिले ना तिला 2 मुस्काटात. तुमच्या बहिणी बरोबर कोण लीला करत होता माहिती आहे? कोण? शो बघा. ह्याच्या तर आता ह्याला का सांगितलं? सोडतील काय? अरे ते आता बदलतील परत मला. तूच होता ना तुझ्या तर? दादा, तू जर तिच्या आजूबाजूला परत दिसला ना कुठेही, तर तुला या पृथ्वीवरून बाहेर टाकून देईन, कळलं का? नाही दादा नाही. हा. तुम्ही सगळ्यांनी मला मारून मारून इतका सुजवला, मी तिच्या अजिबात नाही येणार आजूबाजूला. हा, कळलं का? हो. तुम्ही कोण? आय मिस्टर अरुण कदम ह्याचे काका. काका? याचे काका? हेच शिकवलं का तुम्ही तुमच्या पुतण्याला? असं वागतात मुलींसोबत? निघतो आता. येतो हा, येतो, नीट. पण तुम्ही सांभाळा यंदा. हो, तू पण बहिणी शिकवाय. हो, हो, हो. येतो साहेब. चल चल. जा. तुझ्या मुलं आणि माझ्या कानाखाली मारली वाचाऱ्या. मारा मारा, सगळ्यांनी मारा मला. तुम्ही पण मारा, तुम्ही पण मारा. तू काय बघतोस? तू पण मार ना. हो 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 भाऊ, कोणाशी बोलून राहिलं तिकडे? मी स्वतःलाच सांगितलं. अरे बापरे, अरे सावकाश.